टिळकनगर बालविद्या मंदिर डोंबिवली स्टँडर्ड 3rd सब्जेक्ट इंग्लिश बालभारती चॅप्टर 36 गाडगे महाराज. वेलकम चिल्ड्रेन, लेट्स कंटिन्यू. The audience would be taken by surprise. आणि प्रेक्षक यांना आश्चर्य वाटत असत. Then they would listen more attentively to the बाबा. आणि मग ते बाबांकडे अधिक लक्ष देऊन ऐकायचे. बाबा वुड से, बाबा म्हणायचे, You offer things to God in return for his favor, don't you? तुम्ही देवाला कृपेच्या बदल्यात वस्तू देतात, वस्तू अर्पण करतात. येस वी डू, होय आपण करतो, असं ते म्हणत असत. अँड डोंट यू से, गॉड माय चाइल्ड इज इल, प्लीज मेक हिम वेल. आणि आपण असं म्हणतो की देवा, माझं मूल आजारी आहे, कृपया त्याला बरे कर. आय विल ऑफर यू अ गॉट, मी तुम्हाला एक बोकड देईन. येस वी डू, हो आपण हे करतो. अँड डोंट यू से, आणि तुम्ही असे म्हणू नका, दॅट इफ गॉड लेट्स गो टू द two-legged child, you will offer him in return a four-legged animal. जर देव 2 पायाच्या मुलाला बरे करतो, मग त्या बदल्यात आपण त्याला 4 पायाचा प्राणी अर्पण करू. वी डू, हो असं म्हणतात. वाय कॅन गॉड हू क्रिएट धिस वर्ल्ड बी सो क्रुएल. हे जग देवाने निर्माण केले आहे, तो क्रूर कसा असू शकतो. देव क्रूर असू शकत नाही. कॅन ही बी सो ग्रीडी, देव लोभी आहे का. कॅन ही बी ब्राइब्ड, आपण देवाला आमिष देऊ शकतो का. नाही. डू यू थिंक किलिंग वन, इटिंग वन ऑफ द गॉड्स क्रिएचर्स विल प्लीज हिम. तुम्हाला असे वाटते का, देवाने निर्माण केलेल्या प्राण्याला मारून खाणे देवाला आवडेल का. विल ही ब्लेस यू फॉर दॅट, त्याबद्दल देव तुम्हाला आशीर्वाद देईल का. देन द ऑडियन्स वूड रिअलाइज हाऊ रॉंग देअर थिंकिंग वॉज. आणि मग लोकांना जाणीव होत असेल की त्यांची विचारसरणी किती चुकीची आहे. दे वूड प्रॉमिस टू बी मोर थॉटफुल, आणि मग लोक त्यांना वचन देत असत की ते त्याबद्दल अधिक विचार करतील. आफ्टर द कीर्तन पीपल फ्लॉक टू टच गाडगेबाबाज फीट. कीर्तन संपल्यानंतर जमाव म्हणजेच लोक बाबांचे जवळ येत असत, बाबांच्या पाया पडायला येत असत. बट ही वुडंट अलाव एनीवन टू डू दॅट, पण बाबांनी कधीही पाया पडू दिले नाहीत. ही डोंट लाईक पीपल टचिंग हिज फीट, त्यांना पाया पडणे आवडत नसत. एज सून एज द कीर्तन वॉज ओव्हर ही स्पेड अवे. जसं काही कीर्तन संपलं, बाबा तिथून निघून जात असत. लिव्हिंग द क्राऊड फार बिहाइंड, आणि माणसांच्या
मागच्या बाजूने ते निघून जात असत. डेव्हलप गुड क्वालिटीज. आपल्यामध्ये चांगुलपणा निर्माण करा. दॅट्स ऑल. हेच खरं आहे. देर इज नो पॉईंट इन टचिंग माय फीट. माझ्या पाया पडण्याला काही अर्थ नाही. ही सेड. असे ते म्हणत असत. बाबा फॉलो वन रूल टू द एंड ऑफ हिज लाईफ. बाबांनी शेवटपर्यंत त्यांनी एक नियम पाळला. वेअर ही वेंट, बी इट अ विलेज, टाऊन ऑर स्मॉल सेटलमेंट. जिथे बाबा जात असत, ज्या गावामध्ये, वस्तीमध्ये, छोट्या गावात, ही आस्क फॉर स्टर्डी ब्रूम्स, स्पेड्स अँड पॅन्स. आणि तिथल्या लोकांना सांगत असत की झाडू आणि फावडे घेऊन या. देन ही वूड स्वीप अँड क्लीन द होल एरिया. आणि मग ते तो भाग एकदम स्वच्छ करून टाकत असत. सगळी घाण उचलून बाजूला करत असत. सून अदर पीपल जॉईन हिम. आणि लवकरच बाबांना बघून बाकीचे गावातील, वस्तीतील लोकसुद्धा त्यांच्या मदतीला येत असत. बट ही डिड नॉट वेट फॉर दॅट द हॅपन्स. पण कोणाच्या मदतीसाठी ते कधीच थांबले नाहीत. ही स्टार्ट स्वीपिंग अँड क्लिनिंग द प्लेस हिमसेल्फ. ते स्वतः झाडू मारून ती जागा स्वच्छ करत असत. अँड इफ एनी बायस्टँड ट्राय टू बॉव टू बाबा वाईल ही वॉज बिझी इन दिस वर्क, that person would get a smack of the broom on the back. आणि मग बाबा स्वतःच त्या कामामध्ये मग्न होत असत, स्वतः काम करत असत. कोणी मदत करायला आले असेल तर त्याला ते झाडू देत असत आणि ते सुद्धा साफ करत असत. यू डोंट डू एनी ऑफ दिस वर्क युअर सेल्फ अँड वेन समबडी एल्स ट्राय टू डू इट. ते स्वतः काम करत असत आणि कोण जर काम करण्याचा प्रयत्न करत असेल, यू पुट युअर सेल्फ इन द वे, मूव्ह असाइड. आणि म्हणायचे की तू स्वतःच कर, माझ्या मार्गातून बाजूला हो. सी हाऊ नाईस अँड वेलकमिंग धिस विलेज लुक्स वेन इट इज क्लीन. आणि त्या गावामध्ये बाबा काम करायचे, स्वच्छता करायचे. त्या गावामध्ये त्यांचं नेहमीच स्वागत व्हायचे. If you visit a holy place in Maharashtra like Pandharpur or Nasik or Dehu or Alandi, you will see the work Gadge Baba did in these places. तुम्ही जर महाराष्ट्रातील पंढरपूर, नाशिक आणि देहू, आळंदी इथे जर गेलात तर बाबा तिथे सुद्धा काम करायचे. ही हिमसेल्फ वर्क हार्ड. ते स्वतः खूप मेहनत करायचे. आस्क फॉर हेल्प अँड बिल्ड फ्री बोर्डिंग प्लेसेस. आणि ते स्वतः काम करत असताना स्वतः बांधकामसुद्धा करायचे. घाट्स ऑन द रिव्हर्स. नदीवर घाट बांधायचे. अँड वॉटर स्पॉट फॉर द पुअर. आणि गरीब लोकांना पाण्याची सोय देखील करायचे.
हेल्पलेस आधारहीन लोकांना मदत करायचे, डिसेबल्ड अँड द नीडी आणि गरजू लोकांना ते नेहमीच मदत करायचे. ही स्टार्टेड प्लेसेस दॅट ऑफर्ड फूड फ्री ऑफ कॉस्ट आणि ते लोकांना मोफत जेवणसुद्धा द्यायचे. ही बिल्ड स्कूल्स आणि त्यांनी गाडगेबाबांनी शाळा बांधल्या. कॉलेज अँड हॉस्टेल्स फॉर चिल्ड्रेन, कॉलेज बांधले. हॉस्टेल्स म्हणजे मुलांना राहण्यासाठी वसतिगृह बांधले. ही साव गॉड इन द पुअर अँड मिसरेबल पीपल, गाडगेबाबांना नेहमी गरीब लोकांना आणि गरजू लोकांमध्ये देव दिसायचा. सर्विंग दीज पीपल वॉज हिज वे ऑफ सर्विंग गॉड आणि लोकांना मदत करण्यातच त्यांना खरा देव दिसायचा. थँक्यू.